तसं मला वाटतं मानसिकतेमध्ये आता तुम्ही खूप चांगला विचारलं की आपल्याला PR करावं लागेल. पण मराठी उद्योजकाचं जे अपब्रिंगिंग आहे किंवा जे व्हॅल्यूज आहेत ना, तर ते अशा आहेत की आपलं जास्त लोकांना सांगू नये, स्वतःचं जास्त प्रमोट करू नये. त्यामुळे लोकांकडे इतक्या चांगल्या चांगल्या सक्सेस स्टोरीज आहेत, पण ते स्वतः जाऊन स्वतःबद्दल सांगायला किंवा एखादी PR ऍक्टिव्हिटी करायला त्यांना वाटतं हे बरोबर नाहीये. म्हणजे एक मराठीमध्ये म्हण आहे की आपली टिमकी जास्त वाजवायची नाही, म्हणजे आपला बँड जास्त वाजवायचा नाही. तर हे लोकांना हे नाही केल्यामुळे काय प्रॉब्लेम होत असतील लोकांचे. जर आपण अमेरिकेला जर पाहिलं, जगातला सगळ्यात प्रगतिशील देश, तर त्याच्यामध्ये त्यांची सगळ्यात मोठी ताकद काय माहिती आहे का तुम्हाला? PR आणि मार्केटिंग. म्हणजे प्रोडक्ट आणि सर्व्हिसच्या ताकदीच्या पेक्षा जास्ती त्यांचा प्रचार असतो. तर प्रचार करणं ही योग्य गोष्ट असते, मार्केट स्प्रेड करण्यासाठी, लोकांना आपल्यातर्फे आकर्षित करण्यासाठी आणि राईट स्टेक होल्डर्सना आपल्याबरोबर पार्टनरशिप करण्यासाठी. तीच प्रक्रिया जर आपल्या मराठी उद्योजकांनी करायला सुरू केली तर आपल्याला देखील चांगले पार्टनर्स मिळतील. असं गरजेचं नाही की मलाच कोणाकडे नोकरी करायची किंवा मलाच कोणाचा तरी पार्टनर व्हायचं आहे. तर जर आपण गाजावाजा जर केला तर अनेक चांगल्या आणि आपल्यापेक्षा जास्ती ताकदीची लोक आपल्याबरोबर येऊन पार्टनरशिप करतील. फॉर एक्झाम्पल, टोयोटाने किर्लोस्कर बरोबर पार्टनरशिप केली. तर किर्लोस्कर आर महाराष्ट्रीयन्स आणि ते एक उदाहरणच आहे की त्यांच्याबरोबर ती पार्टनरशिप घडली. जर आपण सुद्धा जर गाजावाजा केला तर आपल्याकडे अनेक असे जगातले चांगले पहलवान येतील आणि आपल्याबरोबर पार्टनरशिप करतील, ज्याच्यामध्ये आपलं नाव पहिलं मोठं कसं करायचं त्याचा आपण व्यवस्थित गणित केलं पाहिजे, त्याचा आपण व्यवस्थित वापर देखील केला पाहिजे. आणि मी तर असं म्हणेन की एक काळाची अशी म्हण होती की जर डाव्या हाताने चांगलं कार्य जर केलं तर उजव्या हाताला सुद्धा माहीत नाही पडलं पाहिजे. मी तर असं म्हणतो की आपल्या दोन्ही हाताचे कार्य लोकांना माहीत पडले पाहिजेत आणि आपल्याबरोबर जे संघटित लोक आहेत त्यांचे कार्य देखील लोकांसमोर प्रसिद्ध करणं गरजेचं आहे, सो दॅट वी बिकम लाईक वन लार्ज विजिबल ऑर्गनायझेशन. करेक्ट.